श्री स्वामी समर्थ। आज आपण कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत। तुम्ही विचार कराल की यात काय नवीन, आम्ही तर नेहमीच कोथिंबीर वडी करतो, पण या कोथिंबीर वडीमध्ये आहे नवीन एक गोष्ट, ती म्हणजे पीठ। बेसन पीठ आपण न वापरता ही खुसखुशीत आणि आतून एकदम सॉफ्ट असणारी कोथिंबीर वडी तयार केलेली आहे। यामध्ये अजिबात आपण बेसन वापरलेलं नाही किंवा मग कोणत्याही डाळीचं पीठ वापरलेलं नाहीये, तरी सुद्धा बघू शकता किती भारी अशी ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। तुम्ही एकदा बनवलीत की आरामात 8 दिवस ही टिकते आणि जर तुम्ही ही तळून ठेवलीत कोथिंबीर वडी तर आरामात 2 दिवस अशीच खुसखुशीत राहते। चला आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा। तर मग तुम्ही बघितलंच असाल की ती मस्त अशी ही सॉफ्ट झालेली आहे कोथिंबीर वडी आणि वरून एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे आणि एकदम भारी रेसिपी आहे आणि काही पसारा न करता ही रेसिपी झटपट अशी आपल्या घरातल्या साहित्यांमध्ये तयार होते। चला आज आपण बिना बेसन पीठ टाकून ही कोथिंबीर वडी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला इथे कोथिंबीर लागणार आहे। मार्केटमधून कोथिंबीर आणली की त्याला स्वच्छ अशी साफ करायची, तिला 3-4 पाण्यातून धुवून घ्यायची आहे। त्यानंतर एखाद्या चाळणीवर ठेवून तिला पूर्णपणे वाळवून घ्यायची आहे, म्हणजे त्यातील जे पाणी असेल ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि त्याला बारीक चॉप करून घ्यायचे आहे। जेवढं आपल्याला बारीक चॉप करता येईल तेवढं आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे। तर मग बघा इथे मी 2 वाट्या एवढी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मसाला तयार करायला। तर इथे मी घेतलेला आहे 7-8 पाकळ्या लसणाच्या, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही कोथिंबीर साफ करताना त्याच्या ज्या काड्या राहतात किंवा मग त्याची देठं राहतात ती सुद्धा यामध्ये टाकलेली आहेत। 1 चमचा एवढं जिरे टाकायचे आहेत आणि अर्धा चमचा एवढं ओवा टाकायचा आहे। जिरे टाकल्याने हे कोथिंबीर वडी आहे ते एकदम चविष्ट लागते, त्याची चव आहे ते एकदम उत्तम येते। त्यामध्ये ओवा टाकल्याने आपल्याला ती पचायला हलकी सुद्धा जाते। आता याला आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। तर हे जे सर्व साहित्य होतं त्याचं मी वाटण करून घेतलेलं आहे आणि जो मी तुम्हाला चमचा दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्याच चमच्याने 2 चमचे एवढं पाणी टाकून ह्याला मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर यामध्ये टाकून तुम्ही हे फिरवून घेऊ शकताय। आता आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं आहे, पण यामध्ये आपण अजिबात हे बेसन पीठ वापरणार नाही आहोत, तर इथे वापरणार आहोत आपण ज्वारीचं पीठ। तर ज्या वाटीने आपण कोथिंबीर मोजून घेतलेली 2 वाट्या त्याच वाटीने आपण इथे 2 वाट्या एवढं ज्वारीचं पीठ घेणार आहोत। आता याला जास्त क्रिस्पी किंवा मग खुसखुशीत बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 वाटी एवढं तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ टाकल्याने कोथिंबीर वडी आहे ती मस्त कुरकुरीत खुसखुशीत बनते आणि आतून एकदम सॉफ्ट अशी राहते। आता हे जे आपण दोन्ही पीठ घेतलेले आहेत त्यांना चांगलं असं एकत्र करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहेत। आता मसाल्यांमध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा एवढी हळद, 1 चमचा एवढं लाल तिखट टाकणार आहोत। लाल तिखट टाकताना तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे किंवा मग आवडीप्रमाणे ते कमी जास्त करू शकताय, कारण आपण अगोदरच वाटणामध्ये 2 मिरच्या देखील टाकलेल्या आहेत। तर मिरचीचं प्रमाण आणि लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय। त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला 1 चमचा एवढा गोडा मसाला, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। इथे मी गोडा मसाला टाकलेला आहे, तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकताय। त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढं हिंग टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला चांगलं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे हे मसाले टाकलेले आहेत ते चांगले असे मिक्स होतील पिठामध्ये। आता जो आपण मसाला वाटून घेतलेला मिक्सरमधून तो टाकायचा आहे ते वाटण, आणि त्याचबरोबर जे आपण कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली ती सुद्धा टाकायची आहे। आता हे वाटणातलं पाणी आणि या कोथिंबीरमधलं पाणी जे आहे त्यामध्येच आपल्याला अगोदर हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला आवश्यकता वाटेल तशी यामध्ये पाणी टाकून हे जे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, जर तुम्ही अगोदर पाणी टाकलं तर अंदाज भेटणार नाही आणि हे जे पीठ आहे ते सैल होण्याची सुद्धा शक्यता असते। जास्त आपल्याला हे पीठ आहे ते सैल मळायचं नाही आहे, जसं आपण भाकरीला पीठ मळतो त्याच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर मग बघा इथे कोथिंबीर आणि जे वाटण आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे। आता जे मिक्सरमध्ये जो मसाला राहिलेला
त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि यालासुद्धा चांगलं असं मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला आवश्यकता वाटेल तशी आपलं हे पाणी घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवरचं आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना जसं आपण भाकरीला पीठ मळतो किंवा मग भाकरीचं पिठाचा गोळा तयार करतो तसंच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय किती हे पीठ सॉफ्ट आहे ते। त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त सैल किंवा मग जास्त सॉफ्ट असं मळायचं नाहीये किंवा मग जास्त कडक सुद्धा मळून जमणार नाहीये। जर तुम्ही जास्त सॉफ्ट बनलं हे पीठ तर जी कोथिंबीर वडी शिजायला थोडासा वेळ जाईल किंवा मग कडक बनलं तर व्यवस्थित अशी खुसखुशीत कुरकुरीत कोथिंबीर वडी अजिबातही बनणार नाही। चला पीठ मळून झालेलं आहे। आता आपण वडी आहे ती सेट करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक ताट घेतलेलं आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे अगोदर। त्यानंतर त्यावरती थोडेसे तीळ टाकलेले आहेत आणि जे आपण पीठ मळून ठेवलेलं ते टाकायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पीठ आहे ते सेट करून घ्यायचं आहे। थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित एकसारख्या आकारामध्ये ही वडे किंवा मग हे पीठ आहे ते आपल्याला थापून घ्यायचं आहे। एका साईडने जाड एका साईडने पातळ असं आपल्याला थापायचं नाहीये। जर असं झालं तर एका साईडने शिजेल आणि एका साईडने शिजणार नाही। तर मग बघा इथे वडी आहे ती व्यवस्थित अशी सेट झालेली आहे। आता थोडेसे वरून तीळ टाकणार आहे। आता तीळ टाकताना तुम्ही इथे शेंगदाण्याचा थोडासा कूट करून टाकलात तरी सुद्धा जमू शकते। आता हे जे तीळ आहेत ते आपल्याला हलक्या हलक्या हाताने थापून घ्यायचे आहेत, म्हणजे जे तीळ आहेत ते व्यवस्थित असे सेट होतील। चला आता आपण कोथिंबीर वडीला स्टीम करूया किंवा मग वाफ देऊया। तर मग वाफ देण्यासाठी मी अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं, पाणी कडकडीत असं गरम झालेलं आहे। आता जे आपण वडी थापलेलं ताट आहे ते यामध्ये ठेवूया। आता हे जे पाणी आहे ते आपल्याला कडकडीत गरम झाल्याच्या नंतरच यामध्ये जे आपण वड्यांचं ताट सेट केलेलं आहे ते ठेवायचं आहे। अगोदर अजिबातही ठेवायचं नाहीये। कडकडीत पाणी गरम झाल्यावरच आपल्याला हे ताट त्यामध्ये ठेवायचं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून साधारण 20 मिनिटासाठी आपण लो फ्लेमवरती याला शिजवून घेऊया, म्हणजे व्यवस्थित अशी परफेक्ट प्रमाणामध्ये ही वडी शिजली जाईल। तर मग बघा इथे 20 मिनिटानंतर मस्त अशी ही वडी शिजलेली आहे। 10 मिनिटानंतर मी एकदा चेक केलेलं की शिजलेली आहे की नाही वडी, पण तेव्हा शिजली नव्हती म्हणून मी पुन्हा एकदा 10 मिनिटं वाफ दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम क्लीन असा हा स्पोक निघालेला आहे, म्हणजे व्यवस्थित अशी ही वडी आहे ती सेट झालेली आहे, शिजलेली आहे। एखादी सुरी किंवा मग चमचा अशा प्रकारे टाकून बघायचा, जर ती क्लीन निघाली तर मग समजून जायचं व्यवस्थित अशी ही वडी आहे ती सेट झालेली आहे, शिजलेली आहे। दुसरं प्रमाण म्हणजे त्याच्यावरती जर तुम्ही हात लावलात तर अजिबातही चिकट लागणार नाही, व्यवस्थित असं हे पीठ आहे ते सेट झालेलं असेल। तिसरं म्हणजे जो आपण ताट वाफवण्यासाठी घेतलेला आहे त्याचे जे काठ आहेत ते सुद्धा सुटलेले आहेत, तुम्ही बघू शकता येतं आणि एकदम मस्त अशी परफेक्ट प्रमाणामध्ये ही वडी सेट झालेली आहे। आता ही जी वडी आहे ती आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे, त्यानंतरच कट करायची आहेत किंवा मग वड्या पाडायच्या आहेत। तर मग बघा इथे 5-10 मिनिटानंतर ही पूर्णपणे थंड झालेली आहे आणि बघू शकताय की ती मस्त अशा ह्या वड्या पडलेल्या आहेत। तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे आहेत किंवा मग ज्या साईजमध्ये पाहिजेत त्या साईजमध्ये आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता आणि परफेक्ट प्रमाणामध्ये बिना बेसनची वडी तयार झालेली आहे। आता ह्या वड्या व्यवस्थित प्रमाणामध्ये शिजलेल्या तर आहेतच, आता आपण याला तळून घेऊया। जर तुम्हाला तळलेल्या वड्या खायच्या नसतील तर तुम्ही तशाच खाल्ल्यात तरी सुद्धा जमू शकते। आता ह्या वड्या तळण्यासाठी मी तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं, तेल थोडंफार असं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये वड्या सोडायच्या आहेत। तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं नाहीये, नाहीतर व्यवस्थित अशी ही वडी आहे ते आतपर्यंत तळली जाणार नाहीये। तर मग बघा इथे मी आलटीपालटी करून साधारण 2 मिनिटांमध्ये ह्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत। ही वडी आहे ती तळायला जास्त वेळ लागत नाहीये, लो फ्लेम किंवा मग मीडियम फ्लेमवरती ही तळून तयार झालेली आहे वडी आणि तुम्ही बघू शकता किती भारी अशी ही वडी दिसत आहे। अजिबात यामध्ये आपण बेसन पीठ किंवा मग डाळीचं पीठ न वापरता हे ज्वारीच्या पिठापासून आणि तांदळाच्या पिठापासून वडी तयार केलेली आहे। याच प्रकारे मी बाकीच्या सुद्धा वड्या तळून घेतलेल्या आहेत।
चला, किती भारी अशी पटकन आणि साध्या सोप्या पद्धतीने ही आपण रेसिपी तयार केलेली आहे. आणि यामध्ये आपण कोणतंही बेसन किंवा मग डाळीचं पीठ न वापरता एकदम वरून खुसखुशीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी ही वडी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आहे ती थोडी देखील आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तर एकदा चॅनलला नक्की भेट द्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या घरातील सदस्य, मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा. चला, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला, आणखी एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.